नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. येणारी आपली राज्यसेवा 2024 ची परीक्षा आपण करत आहोत तयारी केसागर पब्लिकेशन सोबत. 23 चा पेपर जर तुम्ही बघितला तर तुम्हाला 23 च्या पेपरवरून एक गोष्ट लक्षात आली असेल. आपण आज स्पेशली हिस्ट्रीचे क्वेश्चन घेत आहोत. तर हिस्ट्रीमध्ये क्वेश्चन फार छान विचारलेले आहेत, पण तुम्हाला क्वेश्चन ओळखीचे वाटतायत म्हणजे तुम्ही जे कंटेंट केलेलं आहे त्याच्यावर थोडंसं पुढे जाऊन आयोगाने क्वेश्चन विचारलेत आणि हे जे क्वेश्चन आहेत हे क्वेश्चन रॅन्डमली बुक्स मधून कव्हर होणारे नाहीत, ही गोष्ट लक्षात घ्या. आता स्पेसिफिक आपण जे पुस्तकं इथं दाखवणार आहोत तर तुम्ही आपल्या केसागर पब्लिकेशनची जी ऑफिशियल वेबसाईट आहे या ऑफिशियल वेबसाईटवरती जावा, एमपीएससी सेक्शन मध्ये जावा. तिथं तुम्हाला कॉम्प्रिहेन्सिव्ह मध्ये गेल्यानंतर आपलं एक पुस्तक मिळून जाईल जे तुमच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर साठी आहे. याच्यामध्ये तुम्हाला स्पेसिफिक क्वेश्चन, तो क्वेश्चन कुठून विचारलाय, कुठल्या पुस्तकातून विचारलाय, पेज नंबर किती आहे, सगळं काही दिलेलं आहे. ठीक आहे. 13 पासून 23 पर्यंतचे सगळे क्वेश्चन पेपर तुम्हाला इथं मिळतील. विश्लेषण आणि स्पष्टीकरणाचा हा संग्रह आहे. तर हे पुस्तक प्रत्येक विद्यार्थ्याकडे हवंच, कारण का क्वेश्चन पेपर प्रिंट आउट काढणं मग त्याचं अनालिसिस करणं हे थोडंसं हेक्टिक काम आहे. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त हिस्ट्रीची जी पुस्तकं आहेत, बरीच पुस्तकं आहेत, लक्षात घ्या. मार्केटमध्ये पुस्तकांना कमी नाहीये, लक्षात घ्या. पण तुमचे क्वेश्चन जिथून कव्हर होतात ना ती पुस्तकं तुम्ही वापरली पाहिजे. ठीक आहे. तर आत्ताचा जर ट्रेंड तुम्ही बघितला, वतू देशपांडे सरांचं एक पुस्तक आहे. या वतू देशपांडे सरांच्या पुस्तकातून खूप सारे क्वेश्चन कव्हर होतात. तुम्ही 20, 21, 22, 23 चे कोणतेही पेपर काढा आणि हे पुस्तक तुम्ही समोर ठेवा, तुमचे बरेच क्वेश्चन याच्यामधून कव्हर होतात. याच्या व्यतिरिक्त हिस्ट्रीसाठी आपल्याकडं व्ही पाटील सरांचं पुस्तक आहे, केसागर सरांचं पुस्तक आहे, त्याच्यानंतर प्राध्यापक डॉक्टर अनिरुद्ध सरांचं पुस्तक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं जर तुम्ही बघितलं एन्शियंट इंडिया असेल, मेडिवल हिस्ट्री असेल, बरीच पुस्तकं तुम्हाला इथं मिळून जात आहेत. ठीक आहे. ओके. पहिला क्वेश्चन आहे, पंडिता रमाबाईंनी रमाबाई असोसिएशनच्या अनुमतीने आपल्याला सल्ला देण्यासाठी एक मंडळ नेमले, त्यात कोणाचा समावेश होता? बघा, ऍज युजल तुम्हाला समाज सुधारकांवरतीच क्वेश्चन विचारलाय, पण क्वेश्चन थोडा डीप मध्ये विचारलाय. ठीक आहे. ओके. म्हणजे इथं तुम्हाला रमाबाई असोसिएशन बद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन हवी आहे. ठीक आहे. ओके. रमाबाई असोसिएशन असेल, त्याच्यानंतर अमेरिकन रमाबाई असोसिएशन असेल, तर हे आपल्याला माहित पाहिजे. तर सामाजिक कार्य जे आहे ना त्यांचं, तर या सामाजिक कार्याबद्दल त्यांचा क्वेश्चन आहे. लक्षात घ्या, त्यांचं फॅमिली बॅकग्राऊंड विचारलं जातं, शिक्षण, त्यांचं जीवन, त्यांनी काढलेल्या संस्था वगैरे सगळं काही आपल्याला विचारलं जातं. आपल्याला माहिती आहे की अमेरिकेमध्ये जे स्त्री पुरुष होते ना, तर या स्त्री पुरुषांमध्ये रमाबाईंनी हिंदुस्थान मधल्या ज्या बालविधवा आहेत ना, तर त्यांच्याबद्दल इतकी सहानुभूती निर्माण केली होती की त्यांच्या कार्याला मदत करण्यासाठी तिथं रमाबाई असोसिएशन नावाची संस्था, म्हणजे बोस्टन या ठिकाणी 10 डिसेंबर 1887, ठीक आहे. ओके. त्यांनी तिथं करून कहाणी सांगितली होती आणि ज्या दिवशी भाषण झालं तिथून त्या संस्थेची स्थापना झालेली आपल्याला दिसून येते. ठीक आहे. ओके. द रमाबाई असोसिएशन ऑफ पॅसिफिक कोस्ट. ठीक आहे. ओके. आणि इथे जर बघितलं, पुढे फिबी नावाचं एक कोणतरी XYZ होतं, त्यांनी पत्र लिहिलं, मग हे रमाबाई असोसिएशन बंद झालं, मग अमेरिकन रमाबाई असोसिएशन नावाची संस्था काढण्यात आली आणि मग पुन्हा तुम्हाला भारतामध्ये त्यांचं आगमन दिसतं, शारदा सदनच्या कार्यातील योगदान दिसतं. आणि इथं जर आपण बघितलं तर पंडिता रमाबाईंनी या असोसिएशनच्या अनुमतीने सल्ला देण्यासाठी जे सल्लागार मंडळ नेमलं होतं ना, त्याच्यामध्ये रानडे साहेब होते. ठीक आहे. ओके. RG भांडारकर साहेब होते, त्याच्यानंतर न्यायमूर्ती KT तेलंग पण होते. ओके. नुलकर पण एक होते बघा, कृष्णाजी नुलकर, पण ते काय एवढे विचारले जात नाही. तर आपलं उत्तर काय आहे? 1, 2 आणि 3. तर अशा प्रकारचे क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह झाले पाहिजेत, लक्षात ठेवा. आणि बरेच क्वेश्चन शारदा सदनचं सल्लागार मंडळ पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तिथं पण हेच लोक होते, फक्त चिंतामण नारायण भट यांचा फक्त तिथं तुम्हाला उल्लेख करावा लागेल. ठीक आहे. तर सांगण्याचा हेतू काय की समाज सुधारकांवरती क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात, पण तुम्हाला खूप डीप मध्ये त्यांची इन्फॉर्मेशन घ्यायची आहे आणि त्याच्यासाठी पुस्तकं मी तुम्हाला इथं सजेस्ट केलेली आहेत. थर्ड क्वेश्चन बघा, ब्राह्मणेतर पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवून चिपळूणकरांच्या महात्मा ज्योतिराव फुलेंवरील हल्ल्याचा बचाव आपल्या वृत्तपत्राद्वारे कोणी केला? ठीक आहे. ओके. नारायण मेघाजी लोखंडे,
भाऊ दाजी लाड, तुकाराम तात्या पडवळ आणि कृष्णाजी भालेकर. बघा काय विचारलंय, क्वेश्चन समजून घ्या. ब्राह्मणेतर पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवून चिपळूणकरांच्या महात्मा ज्योतिबा फुलेंवरील हल्ल्याचा बचाव आपल्या वृत्तपत्राद्वारे कोणी केला? आता अशा क्वेश्चन मधनं ना एक गोष्ट शिकायची असते, लक्षात घ्या की वैचारिक मतभेद कोणाचे आहेत. बरोबर, हल्ला म्हणजे कसला, इथं शाब्दिक हल्ले असतात. बरोबर, नाहीतर तुम्ही म्हणाल की हा हल्ला म्हणजे कसला हल्ला, लक्षात घ्या. तर या गोष्टी आपल्याला इथं थोड्याफार समजल्या पाहिजेत. याचं उत्तर काय आहे बघा, याचं उत्तर आहे या क्वेश्चनचं चौथा ऑप्शन, कृष्णाजी भालेकर. सिंपल आहे बघा. कृष्णाजी भालेकर यांचं तसं बघितलं तर महात्मा ज्योतिबा फुलेंशी संबंधित जर तुम्ही बघितले ना तर त्यांच्या सहकार्यांवरती खूप जास्त क्वेश्चन येतात. बरोबर, आता हे जे कृष्णाजी भालेकर होते ना, तर या कृष्णाजी भालेकर यांच्यावरती आयोगाने याच्या आधी क्वेश्चन विचारलेत. तुम्ही कंबाईनचे पेपर काढून बघा. बरोबर, तर उत्तर काय आहे आपलं, कृष्णाजी भालेकर. ठीक आहे. कोण होते हे? सत्यशोधक समाजाचे प्रमुख नेते होते. आता काही ठिकाणी कृष्णराव भालेकर असंही देतात. बरोबर, त्याच्यामुळं आपल्याला इथं व्यवस्थित नावं वाचायचे आहेत. राहिला प्रश्न नारायण मेघाजी लोखंडे. नारायण मेघाजी लोखंडे असतील, भाऊ दाजी लाड असतील किंवा तुकाराम तात्या पडवळ असतील. आता यांच्यापैकी काही सदस्य जे होते ना, शाहू महाराज नाही, महात्मा ज्योतिराव फुल्यांचे सहकारी होते. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल तुकाराम तात्या पडवळ हेही सत्यशोधक समाजाचे सदस्य होते, लक्षात घ्या. त्याच्यामुळे कन्फ्युजन होतं इथं आपलं काय होतं, कन्फ्युजन होतं, लक्षात घ्या. तर इथं पुढे जाऊन तुम्हाला याच्यावरती पण क्वेश्चन येऊ शकतो. तुकाराम तात्या पडवळ यांच्यावरती सुद्धा आपल्याला इथं क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर ऑप्शन मध्ये जे लोक आहेत ना त्यांच्याबद्दल पण आपल्याला इन्फॉर्मेशन इथं घ्यायला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढचा क्वेश्चन तुम्हाला विचारलाय, मालविका अग्निमित्र या प्राचीन नाटकात कोणत्या दोन राजघराण्याच्या वैवाहिक संबंधांवर प्रकाश पडतो? आपण हे जे साहित्य आहे ना, या साहित्यावरती इन्फॉर्मेशन दिलेली असते, लक्षात घ्या. पण त्याच्या पुढे क्वेश्चन विचारलाय. बरोबर, मग अशा वेळेस काय असतं माहिती का, जी पुस्तकं आपण वाचतो की नाही, त्या पुस्तकामध्येच ही सगळी इन्फॉर्मेशन असते, पण आपण एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन वाचत नाही. वाचतो का आपण? नाही वाचत. बरोबर, ओके, क्लिअर. तर हे आपण वाचत नाही, वाचलं पाहिजे. एक्सप्लेनेशन देताना सगळं दिलेलं असतं. कोणी लिहिलेलं आहे? पहिला क्वेश्चन आपल्याला विचारला जातो की मालविका अग्निमित्रम कालिदासाने लिहिलेले नाटक आहे. हे आउटडेटेड झालं. आता विचारतील का? नाहीत विचारणार. बरोबर, विचारणार नाहीत. शुंग सम्राट अग्निमित्र आणि त्याच्या राणीची दासी मालविका याच्यातील प्रेमकथेचं चित्रण असलेलं हे नाटक कालिदासाने लिहिलेलं आहे किंवा कालिदासाचं पहिलं नाटक. ठीक आहे, ओके. दोन राजघराणे म्हटलंय इथं, लक्षात घ्या. आता इथे जर बघितलं तर अग्निमित्र एका दासीपुत्रीचे चित्र पाहून त्यावर मोहित होतो. आपल्या दरबारातील विदूषकाच्या सहाय्याने तो तिला आपल्या राज्यात आणवतो. मालविका नावाची ही मुलगी राणीची दासी होते. ठीक आहे. राणीला जेव्हा अग्निमित्राच्या मालविकेवरील प्रेमाचा संशय येतो तेव्हा ती काय करते, क्रोधित होते आणि मालविकेला कैदेत टाकते. आणि काही काळाने असं कळून येतं की मालविका ही दासीपुत्री नसून राजकन्या आहे. आणि याच्यानंतर अग्निमित्र तिच्याशी लग्न करून काय करतो, तिला आपली राणी बनवतो. म्हणून तुम्हाला इथं क्वेश्चन काय विचारलेला आहे की कोणत्या दोन राजघराण्याच्या वैवाहिक संबंधांवर प्रकाश टाकतो? शुंग आणि विदर्भ घराणं, म्हणजे ही राजकन्या होती की नाही, यज्ञसेन घराणं, लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला, तर अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला इथं विचारले जाऊ शकतात. आता बघा, सिंपल क्वेश्चन आहे. आता इथं पण एक प्रॉब्लेम आहे. कुठल्याच पुस्तकामध्ये ही जी दासी आहे ना, म्हणजे जिच्या बरोबर लग्न झालेलं आहे, हिचं घराणंच दिलेलं नाहीये, लक्षात घ्या. पण तुम्हाला माहिती आहे की शुंग घराणं तर इथं पाहिजे. बरोबर, अग्निमित्र कोण होता? शुंग सम्राट होता. बरोबर, म्हणजे चालुक्य नाही येणार, शक नाही येणार, गुप्त पण नाही येणार. असे क्वेश्चन याच्यासाठी कुठलीही पुस्तकं जरी नाही वाचली तरी तुम्हाला उत्तरं यायला पाहिजेत. बरोबर, पण त्याच्याबद्दल ऍटलिस्ट तुम्हाला इतकं तरी माहित पाहिजे की अग्निमित्र हा शुंग सम्राट होता. ओके,
लक्षात आलं? क्लिअर? पुढचा क्वेश्चन बघा. वैदिक काळामध्ये व्यापारात विनिमयाचं माध्यम काय होतं? निष्क, कृष्णाल, शतमान, गण आणि श्रेणी. आपली जी पुस्तकं आहेत, थापर मॅडमचं पुस्तक आहे किंवा आर एस शर्मा आहे, तुमचे जे प्राचीन भारताचे पुस्तक आहेत, सगळ्या पुस्तकामध्ये तुम्हाला हे कंटेंट दिसून येईल. वैदिक काळ विचारलेला आहे तुम्हाला. इव्हन आपला ठोकळा जो आहे ना राज्यसेवेचा, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला हे सगळं कंटेंट दिसून येईल. वैदिक काळाबद्दल क्वेश्चन विचारलेला आहे आपल्याला. हडप्पा संस्कृती, वैदिक काळ, उत्तर वैदिक काळ, आर्य संस्कृती असेल किंवा त्याच्यानंतर मौर्य साम्राज्य असेल, हा पिरियड जो आहे ना, हा सगळा पिरियड आपल्याला विचारला जातो. तर इथे जर तुम्ही बघितलं तर व्यापार विनिमयाचं साधन जे होतं ना, निष्क, कृष्णाल आणि शतमान होतं. गण आणि श्रेणी हे व्यापार विनिमयाची माध्यमं होती का? नाही. बघा, वैदिक काळ जर तुम्ही व्यवस्थित वाचला तरच तुम्हाला हे लक्षात येईल. अर्धा अर्ध वाचतात विद्यार्थी प्राचीन भारताचा अभ्यास करतच नाहीत, पहिली गोष्ट. ठीक आहे, ओके. दुसरी गोष्ट, विद्यार्थ्यांना काय वाटतं माहिती का? जस्ट एक मिनिट थांबा. तर बघा, वैदिक काळाशी संबंधित हा आपला क्वेश्चन आहे. तर इथं जर बघितलं तर आपल्याला काय करायचं आहे? वैदिक काळ जो आहे ना, तो वैदिक काळ आपल्याला इथं व्यवस्थित वाचायचा आहे, बरोबर. इव्हन आपण जर पुस्तकं काढली तर पुस्तकामध्ये तुम्हाला हे सगळं दिलेलं आहे की वैदिक काळामध्ये शेती, पशुपालन या व्यवसायाशिवाय अनेक व्यवसाय पण होते, बरोबर. जसं की प्रसाधन द्रव्य असेल, चंदन, हस्तिदंताची निर्यात करणं असेल किंवा उत्तम जातीवंत घोड्यांची आयात करणे असेल, अशा प्रकारचे तिथं तुम्हाला व्यवसाय दिसून येतात. ठीक आहे, ओके. म्हणजे वैदिक काळामध्ये व्यापार आणि वाणिज्य हा जो भाग आहे ना, हा भाग आपण इथं वाचला पाहिजे. वैदिक कालखंड असेल, वस्तूंच्या देवाणघेवाणीला फारसा वाव होता का किंवा वस्तू विनिमय पद्धती होती का, हे सगळं आपल्याला इथं जर वाचलं तर आपल्याला पुढे जाऊन कळतं की बाबा व्यापारामध्ये जे विनिमयाचं माध्यम होतं ते माध्यम काय होतं. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर याचं उत्तर काय आपलं? फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. तसं तर मी तुम्हाला इथं खूप कमी इन्फॉर्मेशन देते. पुस्तकं जे आहेत ना आपले रेफरन्स बुक तुम्ही वाचा. रेफरन्स बुक मध्ये तुम्हाला हे सगळं व्यवस्थित मिळून जाईल. ठीक आहे, ओके. बरं, तुम्हाला नाणे पण विचारलं जाऊ शकतं बघा. निष्क सुवर्ण नाणं, बरोबर. आता इथे विनिमय माध्यम म्हटले, पण हे निष्क काय आहे माहिती का? निष्क सुवर्ण नाणं होतं, प्रसिद्ध होतं, लक्षात घ्या, बरोबर. गाई, घोडे, धान्य याच्याबरोबर सुवर्ण विनिमयाचं साधन होतं, लक्षात आलं. त्याच्यानंतर कृष्णाल हे एक होतं, पण शक्यतो तर तुम्हाला निष्कवरती जास्त क्वेश्चन विचारलेले आहेत. मना, त्याच्यानंतर काय म्हणू शकतो बरं, तुम्हाला इथं अजून काही तर देतात, हिरण्य, सुवर्ण, शतमान. पण ही सुवर्ण नाणी प्रचलित होती. आता इथे तुम्हाला शतमान दिलेलं आहे, बरोबर. हिरण्य दिलेलं नाहीये, कृष्णाल दिलेलं आहे, निष्क दिलेलं आहे. तर असे जे क्वेश्चन आहेत ना, हे क्वेश्चन फार क्रिटिकल असतात. म्हणजे जर तुम्ही रेफरन्स बुक वाचले असतील तरच तुमचे हे क्वेश्चन काय होतात इथं
सॉल्व्ह होऊ शकतात, अदरवाईज होत नाही. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला पुढे जाऊया. पुढचा क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे, सेतू माधवराव पगडी यांच्या मते नाथपंथातील, आता तुम्ही म्हणाल मॅडम नाथपंथावरती अचानक क्वेश्चन कसा आला? अचानक नाही आलेला, लक्षात घ्या. संत वाङ्मय, संत परंपरा, महाराष्ट्रातली संत परंपरा तुमच्या सिलेबसमध्ये आहे. 2017 पासूनचे तुम्ही पेपर काढून बघा, तुम्हाला एकनाथांच्या भारुडावरती क्वेश्चन आलेला आहे. फक्त काय होतं की कधी कधी क्वेश्चन डिफिकल्ट विचारले जातात, कधी कधी इझी विचारले जातात. ठीक आहे, तर नाथपंथातील कोणत्या संताने शहा रमजान हे नाव धारण करून सुफी संत निजामुद्दीन यांच्याकडून इस्लाम धर्माची दीक्षा घेतली? हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासातील एक गुढ आहे. म्हणजे तुम्हाला इथं वारकरी संप्रदाय तुम्ही करताय किंवा वारकरी पंथ करताय, नाथपंथाचा पण तुम्ही इथं अभ्यास केला पाहिजे असं आयोगाला अपेक्षित होतं. पहिल्यांदाच हा क्वेश्चन विचारला होता, पण उत्तर यायलाच पाहिजे असं नाही. तुम्ही हा क्वेश्चन स्किप पण करू शकत होता, कारण का खूप कमी विद्यार्थ्यांना याचं उत्तर आलेलं आहे. उत्तर काय आहे? कानिफनाथ. ठीक आहे, कारण एवढं डीप मध्ये कोण वाचतं, बरोबर. असे क्वेश्चन स्किप करायचे असतात, जेणेकरून निगेटिव्ह मार्किंग मध्ये आपण जात नाही. ओके, पुढचा क्वेश्चन आहे, खालील घटनांची योग्य क्रमाने मांडणी करा. पहिला आहे श्वेतपत्रिका, दुसरा आहे पुणे करार, तिसरा आहे नेहरू अहवाल, चौथा आहे धारासना सत्याग्रह. मॉडर्न इंडियन हिस्ट्रीचे काही क्वेश्चन फार सोपे विचारलेले आहेत. आता इथं जर बघितलं, इथं काय पाहिजे आपल्याला? फक्त टाइमलाईन जी आहे ना, ती टाइमलाईन आपल्याला व्यवस्थित माहित पाहिजे. म्हणजे हिस्ट्री जी आहे ना, ती हिस्ट्री तुम्ही एका सिक्वेन्सनं वाचली पाहिजे, बरोबर. फॉर एक्झाम्पल बघा, जर तुम्हाला इथं डेट माहित असतील, उदाहरणार्थ नेहरू अहवालाची डेट तुम्हाला माहित असेल, ठीक आहे, नेहरू अहवाल किंवा नेहरू प्रस्ताव म्हणा, काही देऊ शकता आयोग. काय आहे नेहरू अहवाल? 15 ऑगस्ट 1900, सॉरी, नेहरू अहवाल 1928. ठीक आहे, ओके. भारतासाठी नवीन अधिराज्य दर्जा प्रस्तावित केला होता. भारतीय राज्यघटनेसाठी एक संघराज्य सरकार स्थापन करणं आणि अल्पसंख्याकांसाठी जागांच्या आरक्षणासह संयुक्त निर्वाचक मंडळ तयार करण्यास सांगितले, बरोबर. सर्वपक्षीय परिषदेने हा अहवाल तयार केला होता. लक्षात ठेवा, नेहरू अहवाल, शिफारसी वगैरे आपल्याला सगळं माहित पाहिजे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला नेहरू अहवालाची डेट माहिती, बरोबर. त्याच्यानंतर तुम्हाला धारासना सत्याग्रह, आता याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांचं कसं असतं, सगळ्या डेट पाठ असतात, तोंडपाठ. धारासना सत्याग्रह कधी झाला? 1930 ला झाला, बरोबर. का झाला? 1930 गुजरात राज्यात झालेलं आंदोलन होतं ब्रिटिशांनी लावलेल्या मिठावरील कराच्या विरुद्ध. म्हणजे आपल्याला माहिती आहे की नेहरू अहवालाची डेट 28 आहे, धारासना सत्याग्रह 1930 आहे. पुणे करार, पुणे करार तर सगळ्यांनाच माहित असतो, बरोबर. पुणे करार, जर पुणे करारावरून तुम्ही इथं उत्तर द्यायचा प्रयत्न केला, कधी झाला पुणे करार? 32 ला झाला, बरोबर. पुणे करार झाला 1932. ठीक आहे, याच्यावरून जर जर तुम्हाला नेहरू अहवाल माहित असेल, पुणे करार माहित असेल, तर तुमचा हा ऑप्शन जातो, तुमचा हाही ऑप्शन जातो, हाही ऑप्शन जातो. उत्तर काय येतं तुमचं बघा. तुम्हाला श्वेतपत्रिका आणि धारासना सत्याग्रह चेक करायची पण गरज पडत नाही. ठीक आहे, ओके. तर इतिहासामधल्या ज्या महत्वपूर्ण घटना आहेत, त्या घटनांच्या तारखा तुम्हाला इथं लक्षात असल्या पाहिजे. तर नेहरू अहवाल 1928, धारासना सत्याग्रह 1930, पुणे करार 1932. श्वेतपत्रिका तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये डेट सांगा. श्वेतपत्रिका. बघा, श्वेतपत्रिकेबद्दल जास्त क्वेश्चन नाहीत आले कधी, पण येऊ शकतात, सांगता येत नाही. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघा काय विचारलाय तुम्हाला. पुढील वाक्य डॅश डॅश यांच्याविषयी आहे. ठीक आहे, वर्णनावरनं पर्सन ओळखायचे आपल्याला. महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर पाठ्यपुस्तके तयार केली म्हटलंय. गणित आणि शास्त्रावर शून्य लब्धी हे पुस्तक मराठीतून दिले, याच्यावरून तुमचं उत्तर येतं. आणि केशवराव भवाळकरांनी त्यांचं चरित्र लिहिलं. काय येईल उत्तर बघा. 8 नंबरचा क्वेश्चन. 8 नंबरचा क्वेश्चन आन्सर आहे तिसरा ऑप्शन, बाळशास्त्री जांभेकर. ठीक आहे, एका सेंटेन्स वरनं आपलं उत्तर आलं. पण इथं तुम्ही लक्षात घ्या, अशा प्रकारचं वर्णन दिलं जातं आणि वर्णनावरून समाज सुधारक ओळखा,
असा क्वेश्चन तुम्हाला इथं विचारला जातो. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला नेक्स्ट आपण पुढे बघूया. पुन्हा तुम्हाला सिक्वेन्स लावाचाच क्वेश्चन आहे. क्वेश्चन तुम्हाला विचारलाय की पुढील राजकीय संघटनांचा कालानुक्रमे योग्य क्रम लावा. पुणे सार्वजनिक सभा, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन, मद्रास महाजन सभा, इंडियन असोसिएशन. पाठीमागं मी 2-3 सेशन घेतलेले होते, तिथं या सगळ्या सभांबद्दल इन्फॉर्मेशन आपण घेतलेली आहे. व्यवस्थित वाचून घ्या, जेणेकरून तुम्हाला इथं फक्त क्रम लावा असं विचारले. पुढे जाऊन जर तुम्हाला या प्रत्येक सभेबद्दल इंडिव्हिज्युअल इन्फॉर्मेशन विचारली तरी तुम्हाला त्याची उत्तरं आली पाहिजेत. ठीक आहे, ओके. आता इथे जर बघितलं पुणे सार्वजनिक सभा जी आहे ना, तर पुणे सार्वजनिक सभेची इन्फॉर्मेशन सगळ्याच विद्यार्थ्यांना माहित असते. ठीक आहे, संस्थापक पण विचारतील. पुणे सार्वजनिक सभेची डेट काय आहे बघा, इथं जर बघितलं तर 2 एप्रिल 1870. 2 एप्रिल 1870. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर आपण जाऊया बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन कडे. ठीक आहे, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन सिक्वेन्सने गेलात तरी चालेल, तुम्हाला जसं उलट काही विद्यार्थी खालून स्टार्ट करतात. ठीक आहे, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. ठीक आहे, याची स्थापना कधी झाली, 1885 ची स्थापना आहे. ओके, याच्यावरून आपलं उत्तर येते का बघूया आपण. तर आपल्याला अ पहिल्यांदा पाहिजे, पहिलाच ऑप्शन आहे बघा, अ पहिल्यांदा असणारा, आणि ब आहे शेवटी. ठीक आहे, आता राहतात फक्त मध्ये इंडियन असोसिएशन आणि मद्रास महाजन सभा. मद्रास महाजन सभा कॉमन आहे. मद्रास महाजन सभेवरती खूप जास्त क्वेश्चन पूर्वी पण विचारलेले आहेत. तर मद्रास प्रेसिडेन्सी मध्ये स्थित होती 1884. 1884 ची स्थापना आहे. ठीक आहे, ओके. तर प्रत्येक आता या मद्रास महाजन सभेची स्थापना कधी झाली, कोणी केली, कोण होते, याचे मेंबर्स वगैरे हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. भारतीय राष्ट्रवादी संघटना होती का, मग राजा सावलाई, रामस्वामी मुदलियार असतील, आनंद चार्लू असतील, यांचा याच्यामध्ये सहभाग होता का, वगैरे वगैरे अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला इथे येऊ शकतात, इव्हन येतात. लक्षात घ्या, मॉडर्न इंडियन हिस्ट्रीमध्ये तुम्हाला जितक्या काही या सभा, राजकीय संघटना वगैरे आहेत ना, तर या सगळ्यांची इन्फॉर्मेशन तोंडपाठ असायला पाहिजे. विदिन अ सेकंड तुम्हाला इथं क्वेश्चनचे आन्सर आले पाहिजे. 2 नंबरचा क्वेश्चन आपला आहे की 1918 साली मुंबईतील कामगारांना पीपल्स युनियन ही संघटना स्थापन करण्याचा उपदेश कोणी केला. ठीक आहे, ओके. क्वेश्चन आपला काय आहे, मुंबईतील कामगारांना पीपल्स युनियन ही संघटना स्थापन करण्याचा उद्देश कोणी केला. ठीक आहे, आता आपण जर इथं गेस केला तर आपल्याला पहिल्यांदा उत्तर वाटतं नारायण मेघाची लोखंडे, बरोबर, पण हे आपला आन्सर नाही. नंतर आपल्याला वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हेही आपला आन्सर नाही. लक्षात घ्या, तर इलिमिनेशन मेथडनी जाताना तुम्ही पहिल्यांदा इलिमिनेट काय करणार, शाहू महाराज आणि भाई माधवराव बागल, पण बरोबर हे सगळं उलट आहे. लक्षात घ्या, तर या क्वेश्चनचं जे ॲक्युरेट आन्सर आहे ना, तर या क्वेश्चनचा ॲक्युरेट आन्सर आहे राजर्षी शाहू महाराज. ते कसं बघा, शाहू महाराजांचा इतिहास फार मोठा आहे, व्यवस्थित वाचाल तर लक्षात राहील. शाहू महाराज जे होते ना, युरोप मधली जी कामगार चळवळ होती की नाही, त्या कामगार चळवळीचा त्यांनी फार चांगला अभ्यास केला होता. लक्षात घ्या, इंग्लंड सारखे देश, तिथे राजेशाही कारखानदार पद्धती होती, पण आपले शाहू महाराज काय करत होते, कामगारांना पाठिंबा देत होते. ठीक आहे, आणि बोले म्हणून एक त्यांचे सहकारी होते, बोले. आता या बोल्यांचा आणि पीपल्स युनियनचा काय संबंध आहे ते पण मी सांगते. तर या बोल्यांचं नेतृत्व फार चांगलं होतं, आणि मग इथं आपल्याला कामगार हितवर्धक सभा जी आहे ना, तर या कामगार हितवर्धक सभेचं काम खूप जोराने चालू झालेलं दिसून येतं. आणि अशाच पिरियडमध्ये शाहू महाराज अध्यक्ष असलेली एक सभा परळ या ठिकाणी पार पडली 1918 मध्ये. ठीक आहे, ओके. इथं जवळजवळ 10,000 कामगार या सभेला उपस्थित होते आणि मागासवर्गीय पण हजर होते. ठीक आहे, अध्यक्ष कोण होते, शाहू महाराज होते. मग अध्यक्षीय भाषण करताना ते काय बोलले की मुंबई शहर हे व्यापार आणि उद्योगधंद्याच्या बाबतीत प्रसिद्ध आहे, बरोबर. धनिकांचे भांडवल आणि उद्योगधंदा, कारखानदारांचं व्यवस्थापन चातुर्य याच्यावर उद्योगधंदा अवलंबून आहे, बरोबर. पाश्चात्य देशामध्ये भांडवलवाले आणि मजूर 2 वर्ग आहेत.
तिकडं पण भांडवलदार लोकांची मजूरदार लोकांवर बेसुमार सत्ता चालते. पण तिकडं काय केलं, ते अभ्यास करून काय आले की तिथं मजूरदार लोकांनी काय केलेलं आहे, आपले आपले संघ बनवलेले आहेत. ठीक आहे, ओके. आणि गवताच्या एकेका काडीची किंमत जास्त नसते असं ते बोललेत, बरोबर. जर काठ्यांचा वेळ वळला तर त्याने हत्तीलाही बांधता येतं, म्हणजे युनिटी पाहिजे असं त्यांनी सांगितलं. आणि मग ते काय बोलले की पार्लमेंट सारख्या संस्थात आणि प्रधान मंडळात त्या लोकांतील प्रतिनिधी शिरले असून ते आपल्या वर्गाच्या हिताचं योग्य रीतीने संरक्षण करत आहेत. ठीक आहे, ओके. आणि परळमधील जेव्हा सभा यशस्वी झाली तेव्हा शाहू छत्रपतींच्या विनंतीनुसार हे जे बाबासाहेब बोले आहेत की नाही, बाबासाहेब बोले यांनी लोकसंघ, आता तुम्हाला इथं पीपल्स युनियन दिले की नाही, आयोगाची सवय आहे नावं चेंज करून द्यायची, लोकसंघ असंही देऊ शकतात. या संस्थेची स्थापना, पीपल्स युनियनच्या जागी काय देतील, लोकसंघ या संस्थेची स्थापना केली. आणि इथं तुम्हाला या स्थापनेच्या वेळेस नेते कोण होते विचारलं जाईल. रामचंद्र विठ्ठल बंडेकर आहेत, परशुराम शिंदे आहेत, दामोदर शिंदे आहेत, भास्कर जाधव आहेत, हरिश्चंद्र तालचेलकर आहेत. त्यांची नावं लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके. आणि मागासवर्ग, कामगार वर्गाची आर्थिक, सामाजिक, राजकीय, धार्मिक अशी प्रगती साधणं या पीपल्स युनियनचा उद्देश होता. शाहू छत्रपती देणगी फार देत होते, बरोबर. आपल्याला विचारलं होतं एका एक्झाम मध्ये, एका न्यूजपेपरला त्यांनी देणगी दिली होती. तर इथं या लोकसंघाला 5,000 रुपयांची देणगी जाहीर केली. ठीक आहे, जाहीर केली 5,000 आणि 1,000 रुपये लगेच त्यांनी या बोले यांच्याकडे सुपूर्त केले. ठीक आहे, ओके, लक्षात घ्या. अशा प्रकारे शाहू छत्रपतींचा मुंबईलाच मुक्काम होता. कामगारांमध्ये ते मिळून मिसळून सुसंवाद करत होते. आणि 24 तारखेला जर तुम्हाला तारीख पण विचारली ना, 18 तारखेला सभा झाली, 24 नोव्हेंबर 1918 ला स्थापना झाली. ठीक आहे. आणि या स्थापनेनंतर मुंबईमध्ये ग्रँड रोडवर शाहू छत्रपतींनी कामगार आणि मागासवर्गीयांच्या मार्गदर्शनासाठी काय केली, दुसरी सभा इथं आपल्याला भरवलेली दिसून येते. त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, कामगारांना संघटित होण्याचं कळकळीचं आवाहन केलं. इंग्लंडप्रमाणे मजुरांचे संघ झाले पाहिजेत, सर्वांना हक्क काय आहेत ते कळलं पाहिजे. आणि इथूनच छत्रपती शाहू लोकहितकर्ते बोले यांच्यामध्ये दिवसेंदिवस जे सहकार्य आहे ना, ते सहकार्य आपल्याला इथून वाढत असलेलं दिसून येतं. 10 नंबरचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन खूप डिफिकल्ट विचारलाय बघा. पाठीमागचा एक क्वेश्चन आणि हा एक क्वेश्चन स्किप करण्यासारखाच होता, लक्षात घ्या. क्वेश्चन तुम्हाला विचारलाय, कोणता निर्णय साबरमती कराराने घेण्यात आला. लक्षात घ्या, कुठल्याच पुस्तकामध्ये साबरमती करार दिलेला नाही. लक्षात घ्या. पंडित मोतीलाल नेहरूजींच्या सांगण्यावरून बोलवलेली परिषद, साबरमती आश्रम, त्याच्यानंतर पंडित मदन मोहन मालवीय यांचा समावेश, त्यांनी सगळ्या भारतीय राजकीय पक्षांना एकमेकांवर समान व्यासपीठ आणण्याची सूचना दिली, बरोबर. आता इथं जर बघितलं ना आपण, इथं खूप साऱ्या गोष्टी आहेत बघा. पण याच्यामध्ये साबरमती करार जो झाला होता ना, तर या साबरमती करारामध्ये सरोजिनी नायडू, मोतीलाल नेहरू, लाला लाजपत राय, एम.आर. जयकर, एन.सी. केळकर, मुंजे, डी.व्ही. गोखले यांच्या स्वाक्षरी आहेत. लक्षात घ्या. ठीक आहे. इथं काय सांगण्यात आलं की मोतीलाल नेहरू आणि जयकर यांच्या समितीने मध्यवर्ती विधिमंडळाचं सदस्य निश्चित करावं. बाकी इथं या गोष्टी काहीही बोललेल्या नाहीत. लक्षात घ्या. ठीक आहे, ओके, क्लिअर. खूप जास्त याच्या म्हणजे तरतुदी आहेत बऱ्याच, पण आपल्याला तिथपर्यंत काही पोहोचायचं नाही. पण लक्षात घ्या, हा क्वेश्चन स्किप करण्यासारखाच होता. पुढचा क्वेश्चन आहे, 1934 मध्ये कर्षक संघम एक शेतकरी संघटना म्हणून कोणत्या प्रांतात स्थापन करण्यात आली. शेतकरी चळवळी, शेतकरी संघटनांवरती क्वेश्चन आयोगाने कायमच विचारलेले आहे, त्याच्यामध्ये नवीन काही नाहीये. तर या क्वेश्चनचा आन्सर आहे केरळमध्ये. ओके, तर आपल्याला या क्वेश्चन वरून काय समजून घ्यायचं की आपल्याला शेतकरी संघटना आणि शेतकरी चळवळी ज्या आहेत ना, तर त्या सगळ्या करायच्या आहेत. बाकी याच्या पलीकडे आपल्याला जास्त काही करायचं नाही. ठीक आहे. कर्षक संगम. ओके, तर
केरळमधल्या किंवा डाऊन साऊथच्या ज्या चळवळी आहेत, संघटना आहेत, संगम साहित्यावरती आयोगाने क्वेश्चन विचारलेले आहेत. तर प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर बघून आपल्याला काय करायचं आहे, हे सगळं करायचं आहे. मलबार प्रदेश पुढे जाऊन तुम्हाला आणखी डीप मध्ये विचारलं जाऊ शकतं. UPSC 2016 हा क्वेश्चन तुम्हाला 23 ला विचारलाय की नाही, 2023 ला तुम्ही पेपर काढा UPSC 2016चा. तर तिथं हा क्वेश्चन विचारला होता. किसान सभा, कीर्ती किसान, कर्षक संगम, बरोबर. आपण फक्त MPSCचेच पेपर करतो. बघा केरळमध्ये मलबार भाग होता. त्या मलबार भागामध्ये 1934 पासून शेतकऱ्यांमध्ये काम करणाऱ्या, खेडोपाडी दौरे करून आणि शेतकरी संघटना स्थापन करणाऱ्या काँग्रेस सोशलिस्ट पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांचा एक परिणाम म्हणून एक शक्तिशाली शेतकरी संघटना विकसित झाली, बरोबर. मुख्य मागण्या, आंदोलन एकवटलं गेलं आणि हीच ती आहे कर्षक संगम, लक्षात घ्या. पण क्वेश्चन कुठून विचारलेला आहे? क्वेश्चन होता UPSC 2000 कधी विचारला होता? 1 मिनिट, 16ला विचारला होता. तो तुम्हाला 23 ला विचारला. ठीक आहे, ओके. किंवा केरळमध्ये शेतकरी संघटनांना काय म्हटलेलं आहे? कर्षक संगम असं म्हटलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. दांडी यात्रेचा उल्लेख रामाचा लंकेवरील ऐतिहासिक मोर्चा असा कोणी केला? उद्गार आता विचारत नव्हते, पण चुकून विचारलं जाऊ शकतं. तर पंडित मोतीलाल नेहरू आणि DG तेंडुलकर. आता इथं बघा साबरमती करारावरती क्वेश्चन आहे, बरोबर. आता इथे शंकरराव देव, ग.वी. केतकर, आप्पासाहेब पटवर्धन, सुहासिनी नंबियार. सुहासिनी नंबियार यांचं नाव कुठं वाचलं होतं मला सांगा. तर इथं उत्तर आहे आपलं पंडित मोतीलाल नेहरू आणि DG तेंडुलकर. आता तुम्ही म्हणाल की मॅडम हे एवढं अवघड कसं येणार? 3 क्वेश्चन तर असे होते की ज्याच्यावरती आम्हाला काही म्हणजे दिवसभर जरी आम्ही विचार केला असता तरी आम्हाला उत्तर आलं नसतं. तर असे क्वेश्चन काय करायचे असतात? ऍटलीस्ट 2 क्वेश्चन तरी तुम्हाला इथं स्किप करायला हवे होते. ठीक आहे, ओके. दांडी यात्रेबद्दल जितकी काही डीप मध्ये इन्फॉर्मेशन मिळते वाचून घेतली असती तर तुमचं उत्तर इथं आलं असतं. अदरवाईज उत्तर येत नाहीत. पण 3 क्वेश्चन जर आपण असे सोडले तर आपले 2 मार्क मायनस होतात. तर इथं इलिमिनेशन मेथड वापरून आपण रिस्क घेऊ शकतो. पण बघा तुमचा जो रेशो असतो ना त्याच्यानुसार तुम्ही रिस्क घ्यायला पाहिजे की तुमचे किती उत्तर ऍक्युरेट आहेत आणि किती क्वेश्चनची आपण रिस्क घेतली पाहिजे. ठीक आहे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. क्लिअर? पुढचा क्वेश्चन आपण घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालील विधाने कोणा संदर्भात आहेत? धर्माची राजकारणापासून फारकत घेतली, सती जाणाऱ्या शूर स्त्रियांच्या बाबतीत अलिप्ततेचं चांगल्याच माणसाने केलं असणार आहे हे सगळं, बरोबर. इथं ऑप्शन कोणते इलिमिनेट होतात? औरंगजेब इलिमिनेट होईल, अगोदर इलिमिनेट होईल, बरोबर. बाबर पण अगोदर इलिमिनेट होईल. काहीही न वाचता उत्तर येईल अकबर. ओके, पुढचं काही वाचायची गरजच नाही. 14 नंबरचा क्वेश्चन बघा. खानदेशातील भिल्लांनी ब्रिटिश राजवटीला विरोध केला होता. कारण तुम्हाला विचारलंय की खानदेशामधले जे भिल्ल होते त्यांनी ब्रिटिश राजवटीला का विरोध केला? पहिला ऑप्शन आहे उत्तर भारतातील उठावाच्या घटनांपासून सातपुडा विभागातील भिल्लांना प्रेरणा मिळाली. 1857च्या उठावाचा फायदा घेऊन बागोजी नाईक आणि काझीसिंग नाईक उठावात सामील झाले. काझीसिंग आणि त्याच्या सहकाऱ्यांनी सरकारी खजिना व पोस्ट जाळे. उत्तर काय येईल बघा. आता इथं तुम्हाला खानदेशातल्या भिल्लांचा जो काही लढा आहे ना तो तुम्हाला वाचायला हवा होता इथं. तर तुम्हाला उत्तर इथं आलं असतं. उत्तर आहे याचं वरीलपैकी सर्व. ठीक आहे. तर हिस्ट्रीचे क्वेश्चन खूप डिफिकल्ट विचारले होते, पण जर आपला अभ्यास तसा असता तर उत्तर पण आली असती थोडंसं लॉजिक वगैरे लावून. पुढचा क्वेश्चन आहे ॲनी बेझंट वरती. ॲनी बेझंट यांनी होम रूल चळवळीबद्दलचे विचार मांडले. बघा कोणत्या वृत्तपत्रातून असं विचारले. ठीक आहे. याच्या आधी पण न्यू इंडियावरती क्वेश्चन होता, कॉमनवेल्थ वरती क्वेश्चन होता, यंग इंडियावरती क्वेश्चन होता. पण इथे काय विचारलंय? क्वेश्चन तुम्हाला होम रूल चळवळीबद्दल विचारलंय आणि वृत्तपत्र विचारलंय. ठीक आहे. उत्तर काय येईल आपलं? उत्तर आहे न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ. बॉम्बे गॅझेट आणि टेलिग्राफ ही वृत्तपत्र ॲनी बेझंट यांची आहेत का हे मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. तर 15 क्वेश्चन होते. 15 पैकी 15 - 4 जर तुम्ही केलं तर 11 क्वेश्चन ऍक्युरेट तुम्ही सोडवू शकत होतात. लक्षात घ्या.
4 क्वेश्चनची रिस्क जरी तुम्ही नाही घेतली असती, अजिबात त्याला हातच लावला नसता, 11 × 2 22 मार्क तुम्हाला इथं ऍक्युरेट मिळाले असते. आणि इथं 22 मार्क मिळून जर तुम्ही 4 क्वेश्चनची रिस्क घेतली असती आणि ते 4 क्वेश्चन जर चुकले असते तर 22 - 8 करा. त्याच्यामुळे रिस्क घेताना व्यवस्थित विचार करून रिस्क घ्या. त्याच्यापेक्षा बेस्ट ऑप्शन हा असतो की तुम्ही हिस्ट्री सेक्शन सोडवताय, या हिस्ट्री सेक्शन मध्ये तुम्हाला ऍक्युरेट माहिती आहे की 11 क्वेश्चन माझे बरोबर येणार आहेत. बरोबर, 11 × 2 = 22. भूगोल सेक्शन तुम्ही सोडवतात, क्वेश्चन जास्त असतात, जिओग्राफी, एन्व्हायरमेंट, इकोलॉजी, करंट अफेअर्स. तिथे तुम्हाला माहिती आहे की बाबा माझे सगळे मिळून 20 क्वेश्चन तरी बरोबर येतील. एक 30 क्वेश्चन विचारले जातात. 20 × 2 40 मार्क. आता हे बोलणं सोपं आहे, मिळवणं फार अवघड आहे, लक्षात घ्या. तर सांगण्याचा हेतू माझा काय आहे माहिती का, हे कॅल्क्युलेशन तुम्ही नका डोक्यात घेऊ. एवढंच की 100 क्वेश्चन पैकी 100% तुम्हाला ज्याचा आन्सर माहित आहे ना, असे क्वेश्चन तुम्ही आधी सोडवा आणि ते क्वेश्चन किती होतात ते तुम्ही काउंट करा आणि मग तुम्ही बाकीच्या क्वेश्चनची रिस्क घ्या. ओके. तर 2023 ला अशा प्रकारे इतिहासाचे प्रश्न आपल्याला विचारले होते. पण हेही क्वेश्चन तुम्ही आपली जे रेफरन्स बुक आहेत या रेफरन्स बुक मधून बरेचसे क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकत होतात. फक्त विद्यार्थी रेफरन्स बुक साठी खर्च करत नाहीत, पुस्तकं वापरत नाहीत. ओके. चला, तर रेफरन्स बुक बाबत जर काही तुमचे डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये मला विचारू शकता. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.